कुंभोज बाजारपेठेच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण गावाने एकमुखी पाठिंबा दर्शवला आहे। परिणामी कुंभोजमध्ये गाव बंद पाळण्यात आला। देवमोरे यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने आरोग्य विभागाने त्यांना पुढील उपचारासाठी अन्य सरकारी रुग्णालयात हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र बाजारपेठेचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी कायम ठेवला। दरम्यान उपोषणस्थळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी भेट देऊन देवमोरे यांच्याशी संवाद साधला। त्यांनी देवमोरे यांना उपोषण सोडले नाही तर निदान पाणी पिण्यास सुरुवात करावी। प्रशासन तुमच्या मागणीवर काम करण्यास कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलं। प्रांताधिकाऱ्यांचं म्हणणं मान्य करून देवमोरे यांनी फक्त पाणी पिण्यास सुरुवात करण्याचं मान्य केलं। मात्र उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी यावेळी घेतला। यावेळी तहसीलदार सुशील कुमार बेलेकर, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय चौगले उपस्थित होते। संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता उपोषणस्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। गावातील सर्व दुकाने, बाजारपेठ व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत। महिला मंडळी, युवक संघटना तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद, हातकणंगले। साहेब आपले संजय दादा, तर या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी फक्त पाणी घेण्यास सुरुवात करणार आहे। तब्येत जरी ढासळली असेल तर माझी इच्छाशक्ती अजून खंबीर आहे, अजून आपण टिकू शकतो, राहू शकतो हे मला माहिती आहे। त्यामुळे या सगळ्यांच्या विनंतीला फक्त मान देऊन मी आजपासून फक्त पाणी प्यायला सुरुवात करतोय। आणि सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा दादांना माझी एकच विनंती आहे की जलद गतीनं तात्काळ या विषयाचा निर्णय होऊ शकतो हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे। फक्त त्या जलद गतीनं याचा निर्णय लावा, त्या काळात मी इथनं मग उपोषण सोडतोय। आणि प्रांत साहेब जसं म्हणतात की आपण शुक्रवारी वगैरे बैठक घेऊया, आमच्या वतीनं बॉडी किंवा ग्रामस्थ आमचे प्रतिष्ठित गावातली नागरिक वगैरे असतील हे त्या मीटिंगला जातील। तिथे काय चर्चा होईल त्याच्यानुसार आपण पुढली काय असेल ते वाटचाल प्रक्रिया करून घ्या। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।